नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड राज्यभरातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आजपर्यंत 300च्या वर आंदोलन करूनही त्यांना हक्काचा 100% पगार मिळत नसल्याने राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरूच असल्याने आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शिक्षकांनी आंदोलनास सुरुवात केली. त्याप्रसंगी किसान मोर्चाचे कासलीवाल यांनी आंदोलनास पाठिंबा दिलाय. विभाग स्तरावरील घोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे व 30 जुलै 2024 पर्यंतचा टप्पा वाढ करण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या शिक्षण समन्वयक संघाने भर पावसात जीवाची पर्वा न करता आंदोलन सुरू केले. यावेळी नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक समन्वयक उपस्थित होते. शिक्षकांच्या पुढील प्रमाणे विविध मागण्या. राज्यातील अनुदानित शिक्षकांना 1 जानेवारी 2024 पासून टप्पा लागू करणे. शिक्षण मंत्री महोदयाने 9 नोव्हेंबर 2013 रोजी आझाद मैदानावर येऊन दिलेला शब्द पाळणे. 12 जुलै 2024 रोजी शिक्षण मंत्री यांनी टप्पावाढ अनुदानावर केलेली घोषणा. याचबरोबर राज्यातील विभाग स्तरावरील घोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे. 30 जुलै 2024 पर्यंत टप्पावाढीव आणि विविध मागण्याबाबत शासन आदेश निर्गम करून आचारसंहितापूर्वी किमान 1 महिन्याचा वाढून टप्पा शिक्षकांच्या खात्यावर जमा करून याचा शासन आदेश निर्गमित करावा. तसेच GR लवकरात लवकर काढण्यात यावा. यासाठी 3 दिवसापासून शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक समन्वयक उपस्थित होते. म्हणजे चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये 63,000 शिक्षक आहे गव्हर्नमेंटची शाळा, गव्हर्नमेंटचे शिक्षक असल्या आणि 63,000 लोकांना पगार भेटत नाही. काय त्यांचे जे ठरविलेले गव्हर्नमेंटला पगारी आहे त्यांच्या रिटायरमेंटची जे घोषणा केलेली आहे किंवा जे GR काढायचं प्रत्येक वर्षी म्हणतात. मागील 3 दिवसापासून शिक्षक समन्वय संघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व शिक्षक, सर्व तालुक्यातले प्रतिनिधी इथे बसलेलो आहोत. मागणी रास्त आणि एकच आहे, जी सरकारला माहिती आहे की ज्या पद्धतीनं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाचा समारोप करताना प्रचलित प्रमाणे अनुदान टप्पा 1 जानेवारी 2024 प्रमाणे देऊ अशा पद्धतीची घोषणा केली. त्या घोषणेचं रूपांतरण शासन आदेशामध्ये व्हावं यासाठी आम्ही सर्वजण इथं बसलेलो आहोत. खरं तर महाराष्ट्र सरकार हे पुरोगामी सरकार म्हणून ओळखलं जातं. या महाराष्ट्राला संतांची भूमीचं ओळख आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र आहे. पण दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थाने 63,000 शिक्षक हे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी, आज विशेष म्हणजे आंदोलन करत आहेत. आणि गुरुच्या हक्कासाठी जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल, हे सर्व शिंदे सरकारचं अपयश आहे. म्हणून आमची सरकारला एवढीच विनंती आहे की आपण निश्चित सकारात्मक आहात, देण्याच्या भूमिकेत आहात, पण आपण अतिशय लवकर आमचा निर्णय पुढच्या आठवड्यातल्या कॅबिनेटमध्ये घेतला पाहिजे. अन्यथा या आंदोलनाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत जाईल आणि 30 जुलै नंतर 1 ऑगस्टला आम्ही पूर्ण हजारोच्या संख्येने आझाद मैदानावर शासनासाठी निषेध मोर्चाची तयारी करतो आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक संगीता राठोड. आमच्या मागण्या म्हणजे त्याच आहेत जे आम्ही इतकी वर्ष झाले म्हणत आहोत. आम्हाला हवंय प्रचलित धोरण आणि ह्या वर्षी 1 जानेवारी 2024 पासूनचा टप्पावाढ.
9 नोव्हेंबर 2023 ला आझाद मैदानवर केसरकर साहेबांनी फक्त एवढं सांगितलं होतं की तुम्हाला पुढील टप्पा आणि प्रचलित धोरण मिळणार. त्याच्यानंतर मागच्या अधिवेशनातही सांगितलं आणि काल झालेल्या 12 तारखेला सुद्धा त्यांनी घोषणा केली. पण त्या घोषणेवर कुठल्याही त्यांनी अजून कुठलाही तरतूद कागद काही आम्हाला GR वगैरे कुठलाही प्रकार दिलेलाच नाहीये. आणि दरवर्षी आम्ही एकच प्रश्न त्यांना म्हणतोय, आम्हाला टप्पावाढ आणि प्रचलित धोरण लवकरात लवकर लागू करावं. पण एक अतिशयोक्ती जर म्हणायला काही हरकत नाही, शासन आमच्याकडे डोळे बंद करून बसलेलं आहे. शासनाला मला एक म्हणायचंय, प्रश्न आज करायचा आहे, दररोज मागण्या केल्या, याच प्रश्न करायचा, तुम्ही आमच्याकडे डोळे बंद करून बसण्याचं कारण काय आहे? आमच्या मागण्या काही जगावेगळ्या नाहीये. सगळ्यांना उदरनिर्वाहासाठी जे लागतं, सगळ्याला उदरनिर्वाहासाठी पैसा लागतो, घर दाखवण्यासाठी लागतं आणि आम्ही शासनाला फक्त तेच म्हणतोय की आम्हाला आमची पगार द्या आणि आम्हाला प्रचलित धोरण लागू करा, जेणेकरून दरवर्षी ना आम्ही तुम्हाला त्रास देणार आहोत आणि नाही आमच्याकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार. परंतु जर तुम्ही जितका उशीर कराल तितकं मग आमचं आंदोलन सुद्धा तेवढं उग्र होत जाणार आणि शेवटी आझाद मैदानावर तर आम्ही येणारच. नमस्कार, मी प्राध्यापक कैलास खानसोळे. गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने राज्यभर बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन चालू झालेलं आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज 3ऱ्या दिवशी या ठिकाणी बसलेलो आहोत. गेल्या 2 दिवसापासून पाहत आहोत की आम्ही या ठिकाणी आमचे लेकरं बाळ घेऊन आम्ही पाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आंदोलन चालू आहे. यातून आम्हाला शासनाला एकच सांगणं विनंती आहे की आम्ही तुमच्याकडे वारंवार मागण्या करतो आणि विनंती करतो. आम्ही शिक्षक शांत आहोत म्हणून आमचा तुम्ही अंत पाहू नका. कारण तुमच्याकडे मागण्या केल्या, तुम्ही दिलं, तुम्ही जे बोललं तेच आम्ही पुन्हा मागतो. माननीय केसरकर साहेबांनी दिलेला शब्द पाळावा. कारण 9 नोव्हेंबर 2023 रोजी ते आझाद मैदानावर आले होते. दिवाळीपूर्वी त्यांनी येऊन आम्हाला मिठाई गोड खाऊ घातली. त्या गोड मिठाईचं रूपांतर कायमस्वरूपी गोड जर करायचं असेल तर केसरकर साहेबांनी आमचा येणाऱ्या या जे कॅबिनेट आहे या कॅबिनेटमध्ये त्वरित निर्णय घ्यावा आणि नैसर्गिक टप्पावर प्रमाणे आम्हाला अनुदान द्यावं आणि आम्हाला मोकळं करावं. आणि ह्या आंदोलनाचं रूपांतर उग्र होत चाललेलं आहे. कारण आज आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकारी ठिकाणी कार्यालयाच्या ठिकाणी बसलेले आहेत. याचंच रूपांतर उद्या पाथरी येते आमचे 3 बांधव अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत. त्याच आणि त्याच्या पुढचा जर निर्णय असेल तर 1 ऑगस्ट पासून आम्ही सर्वजण हे बांधव आहेत ते सगळे आम्ही आझाद मैदानावर फेकणार आहोत. ही वेळ शासनाने आमच्यावर येऊ देणे आम्ही प्रेमाने मागतो. शासनाने प्रेमाने द्यावं. कारण आज गुरुपौर्णिमा आहे. कारण हे गुरुला माननीय आनंद दिघे साहेबांना मानणारे आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आहेत. हे गुरुला मानणारी जी परंपरा आहे, जे माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, माननीय शिक्षण मंत्री आहेत, यांना सुद्धा आपल्या गुरुची कदर करून आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी जर गुरु रस्त्यावर बसत असेल तर आपलं काय हे विचार करावा आणि या गुरुला न्याय देण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती.